हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। हिमायतनगर तालुक्याला तर अवकाळी पावसाने झोडपून काढले। सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह हिमायतनगर तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाली आहे। या अवकाळी पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे। नांदेडच्या इतर भागातही पाऊस झाल्याची माहिती आहे। औषधींसाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे उत्पादन नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या नागोराव बेंद्रे या शेतकऱ्याने घेतले। या मिरचीला प्रति क्विंटल 22,500 रुपयाचा हमी भाव औषधी कंपन्या देत आहेत। विशेष म्हणजे एका एकर क्षेत्रात 15 ते 20 क्विंटल या मिरचीचे उत्पादन होत असते। उत्पादन खर्च काढला तर एकरी 3 लाखांचा नफा होत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले। गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या पुढे गेले। वाढलेल्या उष्ण वातावरणामुळे पिकाला फटका बसला असून भाजीपाला वाचवण्यासाठी महागड्या फवारण्या शेतकऱ्याला कराव्या लागत आहेत। त्यातून भाजीपाला आणखीन महागड्याची शक्यता आहे। नवीन कवठा भागातील दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। या भागात ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा, अगदी मूलभूत सुविधा देखील नाहीत। त्यामुळे येत्या 1 मे रोजी पर्यंत सुविधा दिल्या नाहीत तर सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। वांग्याला बाजारात भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने 2 एकर क्षेत्रावरील बागेवर नांगर फिरवलाय। वांग्याच्या विक्रीतून वाहतूक आणि लागवड खर्च निघत नसल्याने बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नष्ट केलंय। धोकादायक विहिरींना 3 ते 4 फुटांची सुरक्षित कठडे बांधा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलाय। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते